लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. कळवण भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा दणका. 15,000ची लाच स्वीकारताना भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात. बातमी कळवण येथून. नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला असून शेतजमिनीची मोजणी करून नकाशा व कागदपत्रे देण्यासाठी 15,000 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सागर बापू वानखेडे वय 36 वर्ष या भूकरमापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पथकाने केली असून आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदाराने आपल्या वडिलोपार्जित शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय कळवण येथे ऑनलाईन अर्ज सादर केला होता. संशयित लोकसेवक सागर वानखेडे यांनी शेतजमिनीची मोजणी करून हद्दखुणा निश्चित केल्या होत्या. मात्र मोजणीचा नकाशा व संबंधित कागदपत्रे देण्यासाठी वानखेडे यांनी तक्रारदारास कार्यालयात बोलावून घेतले. तक्रारदाराला तुमची जमीन कागदपत्रांपेक्षा कमी पडते तसेच हद्दखुणा चुकीच्या असल्याचे सांगत त्या बदलण्यासाठी पैसे द्यावे लागतील अशी भीती दाखवण्यात आली. सातबारा उतार्याप्रमाणे संपूर्ण क्षेत्राची मोजणी करून योग्य नकाशा देण्यासाठी सुरुवातीला 20,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर 15,000 रुपये देण्याचे ठरले. यालाच मागणीमुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार दिनांक 28 जानेवारी 2025 बुधवार रोजी एसीबीने सापळा रचून खासगी इसमामार्फत लाच स्वीकारताना सागर वानखेडे यास रंगेहात पकडले. पहाटे 5 वाजेपर्यंत कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.